नमस्कार. श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये रस टाकून मस्त अशी एक रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. ही रेसिपी केल्यावर ती 4-5 दिवस टिकू शकते. तुम्ही प्रवासात जात असाल तेव्हा नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये, ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता. घरी नाश्त्यालासुद्धा तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता. इतकी मस्त होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर अशी रेसिपी कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं एका भांड्यामध्ये आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 वाटी गव्हाचं असं पीठ टाकून घेतलं. यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे. अर्धी वाटीला कमी म्हणजे 2 चमचे यामध्ये रवा टाकायचा आहे. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आणि किंचित मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला आंब्याचा रस टाकून घ्यायचा. तर इथं मी 1 वाटी रस करून घेतलेला आहे. रस तुम्ही कोणत्याही आंब्याचा घेतला तरी चालतो, पण तो रस थोडा घट्ट असायला हवा. म्हणजे रस घट्ट असला तर ही रेसिपी पण खूप छान लागते. तर आता इथं 1 वाटी हा रस टाकून घेतलेला आहे. तर यामध्येच आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा. तर मी इथं गूळ छान असा किसणीने बारीक किसून घेतलेला आहे. गूळ किसून घेतल्यावर याचे खडे राहत नाहीत. तर अशा पद्धतीने मस्त यामध्ये कालवून घ्यायचं आहे. तर आता ह्या रसामध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे हे लवकर पातळ होतो. तर आता हे आपल्याला सर्व एकत्रित करून मस्त याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी वापरायचं नाही. पीठ तुम्हाला जास्त वाटत असेल किंवा रस कमी झालेला असेल, पीठ कोरडं वाटत असेल, तर यामध्ये थोडा रस आणखी टाकायचा आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 वाटी पुरेसा आहे रस या 2 वाटी पिठाला. तर अगदी मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे. तर यामध्ये थोडं तूप टाकून याला तूप लावून असा हा मळून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असा हा गोळा आपला तयार झाला. तर यामधली छोटीशी गोळी घ्यायची आहे. तर बघू शकता अशी एकदम लिंबा एवढ्या आकाराची गोळी घ्यायची आणि अशी पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला याच्या मस्त अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर गोल गोल अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्या तेवढ्या आकाराच्या तुम्ही करू शकता. गोल पुऱ्या येत नसतील तर एक असं झाकण घ्यायचं आणि झाकणाने या पुऱ्याला आकार द्यायचा आहे. तर बघू शकता असा बाजूचा भाग हा काढून टाकायचा. तर आपली मस्त गोल गरगरीत अशी ही पुरी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहोत. अशा एक एक पुऱ्या न करता तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्यावर झाकणाने गोल गोल पुऱ्या करून तशासुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या करून घेऊ शकता. तर अशा ह्या पुऱ्या आपल्याला पटपट अशा करून घ्यायच्या आहे. खूप लवकर ह्या पुऱ्या तयार होतात. काही पुऱ्या मी इथे करून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मस्त गरम झालं आणि त्यामध्ये आपल्याला ही पुरी सोडून द्यायची आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही पुरी मस्त दोन्ही बाजूने छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त अशा ह्या पुऱ्या टम्म फुगतात. तर आता दोन्ही बाजूने मस्त ही पुरी फुगल्या गेलेली आहे. तर तयार झाली आपली ही अशी मस्त पुरी. तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही 2-2 सुद्धा यामध्ये टाकून अशा मस्त तळून घेऊ शकता. तर आता इथे मी पूर्ण पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहे आणि खूप मस्त झालेल्या आहेत. ह्या अशा गोड पुऱ्या रसाच्या खूप मस्त होतात. याला तुम्ही रसाचे घारगेसुद्धा म्हणू शकता. तर इतक्या मस्त लागतात. तर अशा पद्धतीच्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.